जालना जळगाव जालना 174 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून सुमारे 7,106 कोटी रुपये खर्चाचा या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे कामही अंतिम टप्प्यात आहे। दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याच्या दृष्टीने आता जळगावमध्ये हालचाली वाढल्या आहेत। विशेषतः जालना जिल्ह्यातील राजूर येथे भेट देणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार असून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही या रेल्वे मार्गाचा मोठा लाभ होणार आहे। औद्योगिक आणि कृषी विकासाला गती देण्यासह व्यापार वाढीस मदत करून दळणवळणाची सुलभता वाढण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे। सोलापूर जालना जळगाव या प्रस्तावित नवीन मार्गासाठी सुद्धा रेल्वेने 2008-9 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात ROR रेट ऑफ रिटर्न नकारात्मक आला होता, परंतु त्या सर्वेक्षणादरम्यान जालना जळगाव मार्गावर नागेवाडी, पिंपळगाव, बावनेपांगरी, राजूर, केदारखेडा, भोकरदन, सिल्लोड, आनवी, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, वाकोद, पिंपळगाव, बुद्रुक, बहूर, सुनासनगाव, जेरी, उमाळे, नजीराबाद अशा संभाव्य रेल्वे स्थानके निश्चित करण्यात आली होती, परंतु कालांतराने ROR सकारात्मक आल्यानंतर केंद्र सरकारने जळगाव ते जालना रेल्वे मार्गाला मंजुरी दिली व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जानेवारी 2022 मध्ये या मार्गाची घोषणा केली होती। सुमारे 7,105 कोटी 43 लाख रुपये खर्च या रेल्वे मार्गासाठी अपेक्षित आहे आणि राज्य सरकारने यापूर्वीच आपल्या हिशोबाच्या 50% खर्चाची तरतूदसुद्धा अर्थसंकल्पात केली आहे। म्हणून एकूण 174 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग प्रस्तावित असून त्यापैकी जवळपास 140 किलोमीटरचा मार्ग जालना जिल्ह्यातून तर 34 किलोमीटरचा मार्ग जळगाव जिल्ह्यातून जाणार आहे। या मार्गासाठी आवश्यक जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाकडून सध्या कारवाई सुरू आहे। दरम्यान जळगाव भुसावळ रेल्वे मार्गावरील भादली स्थानकापासून जालना मार्गे निघणार असल्याने त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने आता कारवाई सुरू केली आहे। जळगाव भुसावळ दरम्यान 5व्या रेल्वे मार्गाचे काम करतानाच प्रस्तावित जालना मार्गासाठी जळगाव भादली दरम्यान 9 किलोमीटरचा 6वा मार्ग टाकण्याच्या हिशोबाने आवश्यक जमिनीची सपाटीकरण सुद्धा करण्यात येणार आहे। या भूसंपादनाची प्रक्रिया पार पडताच प्रत्यक्ष कामास लगेच सुरुवात केली आहे।